तर मुलांनो, आज आपण शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हा घटक पाहणार आहोत. आता तुमच्या समोर एक शाब्दिक उदाहरण लिहिलेलं आहे. कस्तुरी इकडे आणि उदाहरण वाच. रामने एक सायकल 6,000 रुपयास घेतली व ती त्याच्या मित्राला 7,000 रुपयास विकली, तर त्याला किती शेकडा नफा किंवा तोटा झाला? बरोबर. रामने एक सायकल 6,000 रुपयाला घेतली आणि ती किती 7,000 रुपयाला विकलेली. बरोबर. मग आता शेकडा नफा काढायचा आहे. त्यापूर्वी आपल्याला या व्यवहारात नफा झालाय की तोटा झालाय, नफा झालाय की तोटा झालाय हे समजलं पाहिजे. मग मला सांगा, तर या व्यवहारात त्याला नफा झाला का तोटा झाला? हा सांग. नफा. बरोबर. मग आता नफा झालेला आहे, तर नफ्याचं सूत्र कोणाला येतं सांगा? नफा शेकडा नफा बरोबर नफा नाही, फक्त नफा काढायचा आपल्याला. नफ्याचं सूत्र सांग. विक्री किंमत वजा खरेदी किंमत. नफा बरोबर विक्री किंमत वजा खरेदी किंमत. तुमची किती सूत्रे पाठ आहेत रे? 23. व्हेरी गुड. मग आता विक्री किंमत किती आहे? 7,000 आणि खरेदी किंमत किती आहे? 6,000. बरोबर. मग आता विक्री किमतीमधून आपल्याला खरेदी किंमत वजा केल्यानंतर काय मिळेल? नफा. किती रुपये नफा झाला रे त्याला? 7,000 मधून 6,000 रुपये गेले. सोपं आहे. किती रुपये झाला? 1,000. 1,000 नाही, किती झाला? 1,000. आपल्याला नफा मिळाला. आता आपल्याला कोणता नफा काढायचा आहे? शेकडा नफा. शेकडा नफ्याचं सूत्र सांगा. शेकडा नफा बरोबर नफा गुणिले 100 भागिले खरेदीची किंमत. बरोबर. नफा गुणिले 100 भागिले खरेदी किंमत. आता या सूत्रामध्ये आपल्याला किमती टाकायच्या. नफा किती आला? 1,000 गुणिले 100 भागिले खरेदी किंमत किती? 6,000. कसं सोडवायचं हे कोणाला माहितीये? आरुष्य. हा शून्य गेला, 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 हा शून्य गेला. बरोबर. मग आता काय राहिले? 100 भागिले 6. 100 भागिले 6. 6 आणि कोणाला भागायचं? 100ला. 6 एके 6. 6 एके 6. इथे राहिले 4. 40. 40ला 6 ने भाग लावायचा. 6 पंचे 30. 6 36. आता किती राहिले? 6. 36 गेले. 4 राहिले. पॉइंट 4 वर 1 शून्य 40. 6 ने 40ला भाग लावा. 6 36. 36. परत राहिले 4 ना. 4 ला 1 शून्य, 4 वर 1 शून्य लावला 40. परत 6 36. 2 दशांश स्थानापर्यंत भागाकार केला आपण. नफा झाला 16.66%. या व्यवहारात रामला किती टक्के नफा झाला? 16.66. कळलं?